आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नवी मुंबई कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेतील टोकाला पोहोचलेला वाद आपण पाहिला आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती। महायुतीतील दोन महत्त्वाचे पक्ष असलेल्या भाजप शिवसेनेतील आणखी एक वाद आता समोर आला आहे। नवी मुंबईतल्या दिघ्यामधील एका शाळेच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आमनेसामने आले आहेत। नेमकं घडलं तरी काय? दिघ्यातील या शाळेच्या मुद्द्यावरून भाजप सेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले असल्याची माहिती आहे। यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता। यावरून भाजप आमदार गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगले यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत। दिघ्यातील शाळा बनून तयार आहे। या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते व्हावं असा प्लॅन विजय चौगलेंचा होता। मात्र भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गणेश नाईकांच्या हस्ते या शाळेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं। यावरून दोन्ही गटात वाद सुरू झाला आणि तो टोकाला पोहोचला। दोन गट एकमेकांशी भिडल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।